तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं नातं म्हणजे भाऊ बहिणीचं नातं. तर ह्या भाऊ बहिणीच्या नात्याचं प्रतीक असणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. आज रक्षाबंधन होतं, त्यामुळे सगळ्यात आधी देवबाप्पाला राखी बांधून घेतली. कारण की जसा भाऊ बहिणीच्या पाठीशी प्रत्येक अडीअडचणीत उभा राहतो, त्याचप्रमाणे देवबाप्पाही माझ्या पाठीशी नेहमी राहतात. त्यामुळे आधी म्हटलं सगळ्यात आधी हे चिल्लर पार्टीचं उरकून घ्यावं. कारण की काय करणार, यांना अजिबात दम निघत नाही. भावांना राखी बांधून घेण्याची आणि बहिणींना गिफ्ट काय मिळणार याची खूप आतुरता होती. त्यामुळे मग सगळ्यात आधी ह्या चिल्लर पार्टीला बसवून घेतलं आणि मस्तपैकी दिदू सगळ्यात मोठी असल्यामुळे दिदूने पहिले सुरुवात केली राखी बांधायसाठी. आणि हे बघा, हे आमच्या दक्षूला टोपी घाल म्हटलं तर ही अशी घातली म्हणजे काय हो, आता मामाच्या घरी गेलं आणि मामाने थोडासा भाच्याला त्रास नाही दिलं तर मग कंस मामाला कोणी आठवण करणारच नाही ना. म्हणून सगळ्या भाच्यांना ज्यांना कळतं त्यांनी सरळ, आणि जो भाचा सगळ्यात लहान आहे तर त्याला चिडवण्यासाठी अशी आडवी टोपी घातली. त्यानंतर काय, मग हा असा रक्षाबंधनाचा छानसा कार्यक्रम चालू झाला. आणि हे बघा, परीला राखी तर बांधली पण तिला ती गाठच मारता आली नाही, शेवटी ती आम्हीच मारून दिली. आणि हे काय, आता बहिणी मोठ्या, बहिणींचा मान मोठा, त्यामुळे मग सगळ्यांनी शिस्तीत मामाने सांगितलं बहिणींच्या पाया पडायच्या. आणि अगदी झुकवून आज पाया पडून घेतल्यात बरं का. दक्षूला सुद्धा सोडलं नाही यांनी, त्यालाही डोकं टेकून पाय पड असं सांगितलं. त्यानंतर मग आमच्या मोठ्यांचा हा नंबर आला. मग नंतर आम्ही आमच्या भावांना राखी बांधून घेतली. छान असं मस्तपैकी भावा बहिणीचं अतूट नातं दाखवणारा हा सण खूप छान पार पडला. त्यानंतर दाजींना कोमलनेही राखी बांधली. तीही उद्यापासून माहेरी जाणार आहे, त्यामुळे मग दाजींनी ही साडी तिला गिफ्ट दिली. त्या दिवशीच दिलेली होती, पण ती म्हटली आता काय आजकाल टेटसचं महत्त्व ना, त्यामुळे ती म्हटली की नाही, मला टेटस ठेवायचं आहे, म्हणून मग त्या दिवशीच मला साडी द्या. ही साडी दिली. त्यानंतर आम्ही चारही बहिणींनी आमच्याकडे 4 मुलं आहेत, तर 4ही आमच्या लेकरांचेही औक्षण करून घेतले. त्यांच्यावरची इडापिडा सगळं निघून जाऊ असं देवाला प्रार्थना केली. राख्या बांधून घेतल्या. आणि हा आमचा सगळ्यात छोटा लाड्याला तर राखी बांधायची इतकी हाऊस, तो मोजत होता राखी बांधताना आणि म्हटला की जेवढ्या शिल्लक राहिलं ना त्या पण मलाच बांधा. मग त्याच्या आनंदासाठी जेवढ्या ताटात उरल्या होत्या ना त्या सगळ्या राख्या आम्ही त्याच्या हातावर बांधल्या. त्यानंतर मग काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी दक्षूला बसवलं तिथे, तर त्याला राखी बांधून घेण्यापेक्षा मला पेढा खायला भेटतो ना याचीच मजा जास्त होती. त्यानंतर हे थोडेसे फोटो काढून घेतले. आणि हे बघा, फोटो काढण्यासाठी मी बघायला कुठे सांगते ना, आमचा दक्ष बघतो कुठे, तर सगळ्यात जास्त कुणाच्या राख्या, म्हणून हे असं सगळ्यांनी हात दाखवले. त्यानंतर भावा बहिणींचे परत फोटोशूट चालू झाले. आणि ह्याही वेळेला आम्ही त्या प्रथेला कंटिन्यू केलं आहे बरं का. ज्याप्रमाणे भावांनी बहिणींना गिफ्ट दिलं, त्याचप्रमाणे बहिणीनेही भावांना हे गिफ्ट दिलं. आणि आता ह्या गिफ्टमध्ये काय आहे तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन, कारण की ते सर्वांसाठी सरप्राईज आहे. आणि हे बघा, आमच्या दक्षदादा किती छान बसला आहे ना. मोठं गिफ्ट बघून किती आनंद झाला आहे बघा सगळ्यांना.